शेतकरी मित्रांनो, संत्रा बागेचं नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सध्या मी या शेतामध्ये आहे आणि या शेतामध्ये या शेतकरी बंधूंनी जे संत्रा बागेचं व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते नियोजन जे आहे ते केलेलं आहे. यांनी काय केलं आहे, की सर्वात प्रथम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे, की बोर्डो पेस्ट आपण लावायला पाहिजे. यांनी बोर्डो पेस्ट देखील व्यवस्थित लावलेली आहे. जेणेकरून आपल्याला जो डिंक्या रोग आहे त्याला प्रतिबंध करण्यासाठी हे मदत करते. सोबतच शेतकरी बंधूंनी या लावलेलं आहे ते ड्रीपमध्ये काय लावलेलं आहे, की पाणी देण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. सोबतच शेतकरी बंधूंनो चांगली खतं देण्यासाठी, कोणते-कोणते न्यूट्रिएंट देण्यासाठी, वॉटर सोल्युबल खतं देण्यासाठी, चांगले मायक्रोन्यूट्रिएंट सोडण्यासाठी देखील ड्रिपचा अतिशय चांगला उपयोग होतो आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो चांगलं अन्नद्रव्याचा पुरवठा देखील आपल्या संत्रा बागेला होतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यांनी व्यवस्थित पद्धतीचे वाफे तयार केलेले आहे. सध्या पट पाणी सुरू आहे. जेणेकरून हे पट पाणी झाल्यानंतर आपल्याला जर त्यांना काही नवीन-नवीन अन्नद्रव्य जे आपण सुचवतो, ते जर सोडायचे असेल, काही औषधी सोडायची असेल, तर ड्रिपच्या सहाय्याने ते सोडतात. तर अशा पद्धतीने जर आपण संत्रा बागेचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल आणि आपला आर्थिक फायदा देखील होईल. अशाच पद्धतीच्या संत्रा विषयी नवीन-नवीन माहितीसाठी नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.